नमस्कार. आज आपण फक्त दूध आणि गव्हाचं पीठ वापरून एकदम टेस्टी मलाईदार अशी आईस्क्रीम पाहणार आहोत. ही आईस्क्रीम बनवताना मी कुठलीही क्रीम, मलाई किंवा कुठलेही मशीन पावडर वापरलेली नाही आणि तुम्ही बघू शकता माझा मुलगा विरेन ही आईस्क्रीम किती आवडीने खात आहे. त्यामुळे घरच्या साहित्यात कमी खर्चात ही आईस्क्रीम नक्की बनवून पहा. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे. त्याच्यातील 1 वाटीभर दूध मी साईडला काढून ठेवलं आहे. ते कशासाठी ते पुढे मी सांगणारच आहे. तर सुरुवातीला हे पातेल्यामधले दूध आपण गरम करायला ठेवलं आहे. दूध आपल्याला छान आटेपर्यंत हे असंच उकळू द्यायचं आहे एकदम बारीक गॅसवर. तर पाहू शकता दुधावर साई आली आहे, ती सुद्धा काढून याच दुधामध्ये मिक्स करायची आहे. त्यामुळे आईस्क्रीम खायला खूप टेस्टी लागते. तर बारीक गॅसवर आपल्याला हे दूध अर्ध होईपर्यंत उकळवून घ्यायचं आहे. इथे मी एका बाउलमध्ये 5 चमचे एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे. या चमच्याच्या साहाय्याने 5 चमचे हे पीठ आहे. हे पीठ आता बाउलमध्ये काढायचं आहे आणि सुरुवातीला जे वाटीभर दूध आपण साईडला काढलं होतं हे थोडं थोडं दूध या पिठामध्ये घालून छान याची पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून हे आपल्याला पातळ स्लरी बनवून घ्यायची आहे. गाठी होऊ द्यायच्या नाही. तर अशा पद्धतीने इथे मी थोडं थोडं दूध घालत पातळ असं हे बनवून घेत आहे. तर पाहू शकता याच्यात अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत. एकदम पातळ अशी स्लरी बनवली आहे. इकडे आपलं दूध सुद्धा अर्धवट शिजलेलं आहे. अर्ध दूध झाल्यानंतर याच्यामध्ये ही गव्हाच्या पिठाची स्लरी घालायची आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. एका हाताने सतत हलवत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे मिश्रण याच्यात थोडं थोडं घालायचं आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, नाहीतर गुठळे होतात. सतत हलवत 5-6 मिनिटे हे मिश्रण आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धी वाटी साखर घातली आहे. साखर घालून पुन्हा 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता एकदम घट्ट मिश्रण तयार झालं आहे. इथे मी गॅस बंद केला आहे. हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे. तर पाहू शकता एकदम घट्टसर हे आपलं बॅटर झालं आहे. याच्यात मी 1 चमचाभर व्हॅनिला एसेन्स घातला आहे. तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर वेलची पावडरसुद्धा घालू शकता आणि हे मिक्सरला 2 मिनिटे छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे, पाहू शकता. आणि या पद्धतीचा डब्बा तर प्रत्येकाच्या घरीच असो किंवा दुसऱ्या कुठल्याही डब्यामध्ये हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे. असे बबल्स मिश्रणावर यायला पाहिजेत आणि झाकण लावून 4 तासासाठी हे मी फ्रीजरमध्ये ठेवून देत आहे. आता 4 तासानंतर इथे मी डब्बा बाहेर काढला आहे आणि पाहू शकता आपलं आईस्क्रीम इथे थोडंसं सेट झालं आहे, परंतु हे पूर्णपणे सेट झालं नाही. आता हे आणखी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणखी 2-3 मिनिटे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर सर्व हे आईस्क्रीम मी याच्यात मिक्सरमध्ये घालत आहे. फक्त 2 मिनिटे आपल्याला आणखी हे फिरवून घ्यायचं आहे. तर सगळं आईस्क्रीम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे घातलं आहे आणि फक्त 1.5 ते 2 मिनिटच याला आणखी फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवून झाल्यानंतर त्याच डब्यामध्ये पुन्हा हे मी बॅटर घातलं आहे. आता या डब्यावर अशी प्लास्टिकची पिशवी किंवा ॲल्युमिनियम फॉइलसुद्धा तुम्ही लावू शकता आणि झाकण लावून हे 10 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. ही पिशवी लावल्यामुळे
आईस्क्रीमवर बर्फ जमा होत नाही, व्यवस्थित आईस्क्रीम आपलं तयार होते. आता हे मी 10 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देत आहे किंवा रात्रभरासाठी ठेवलं तरी चालते. तर 10 तासानंतर पाहू शकता इथे मी डब्याचं झाकण काढलं आहे आणि आईस्क्रीम आपलं व्यवस्थित सेट झालं आहे. मी हात लावूनसुद्धा तुम्हाला दाखवत आहे. एकदम छान आईस्क्रीम आपलं हे सेट झालं आहे. इथे तुमच्याकडे आईस्क्रीम स्कूप असेल किंवा मग घरातलीच चमचा घेऊन तुम्ही हे आईस्क्रीम काढू शकता. तर पाहू शकता एकदम क्रीमी आपलं आईस्क्रीम हे बनवून तयार झालं आहे. इथे मी एका बाउलमध्ये हे काढून घेत आहे. टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, एकदम बाहेर जसं असतं ना त्याच पद्धतीचं आईस्क्रीम आपलं घरी बनवून तयार झालं आहे. तर पाहू शकता इथे आपलं आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा घरच्या घरी आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि कमेंट्सद्वारे मला कसं झालं ते कळवा. भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.